मित्रांनो, तुम्हाला असे वाटते का की तुमची डोळ्यांची दृष्टी पूर्वीसारखी राहिली नाही किंवा तुमच्या मुलांची नजर दिवसेंदिवस कमी होत आहे? स्क्रीन टाइम आणि अनहेल्दी आहारामुळे दृष्टीवर सर्वात आधी परिणाम होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक असा घरगुती उपाय शेअर करणार आहे जो तुमच्या डोळ्यांची दृष्टी वाढवू शकतो. हा उपाय केवळ सोपाच नाही, तर तो प्रत्येक वयोगटातील लोक वापरू शकतात. तसे पाहिले तर डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचा अर्थ लोक अनेकदा चुकीचा समजतात. लोकांना वाटते की याचा अर्थ चष्मा अजिबात लावावा लागणार नाही किंवा जर चष्मा लागला असेल तर तो निघून जाईल. खरं तर अनेक YouTube व्हिडिओज तुम्हाला चष्मा काढण्याचे उपाय सांगू शकतात, पण दृष्टी वाढवण्याचा खरा अर्थ आहे की तुमचे डोळे सर्वोत्तम शक्य मार्गाने काम करावेत. याचा अर्थ डोळ्यांचे स्नायू आणि नसा मजबूत व्हाव्यात, डोळे कोरडे होऊ नयेत आणि वाचण्या लिहिण्यामुळे, टीव्ही किंवा मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्यांवर जो ताण पडतो त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा, जेणेकरून आपल्या डोळ्यांमध्ये कधीही कोणतीही समस्या होऊ नये, भविष्यात चष्मा लावण्याची गरज पडू नये किंवा जर आधीच चष्मा असेल तर निदान त्याचा नंबर तिथेच थांबावा, वाढू नये किंवा थोडाफार सुधारित व्हावा. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका अत्यंत सोप्या आणि प्रभावी उपायाबद्दल जाणून घेऊया, जो तुम्हाला खूप जास्त फायदा करेल, तुमच्या डोळ्यांना निरोगी बनवेल, तुमच्या डोळ्यांची दृष्टी वाढवेल आणि तुमच्या मेंदूलाही तेज करेल. मित्रांनो, डोळे हे आपल्या जीवनातील एक अमूल्य देणगी आहे, परंतु आजकालच्या काळात स्क्रीन, जंक फूड आणि तणावामुळे आपण आपल्या डोळ्यांचे सर्वात जास्त नुकसान करत आहोत. तुमचा चष्म्याचा नंबर वारंवार वाढत राहतो. जेव्हाही तुम्ही तपासणी करता तेव्हा नंबर काहीतरी बदललेला दिसतो किंवा डोळ्यांमध्ये थकवा जाणवतो, तेव्हा तुम्हाला किती त्रास होतो हे मी समजू शकतो. एक काळ होता जेव्हा एका विशिष्ट वयानंतर डोळे कमकुवत व्हायचे, पण आजकाल जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले तर डोळ्यांची समस्या फक्त मोठ्या बुजुर्ग लोकांनाच नाही, तर लहान मुलांनाही खूप जास्त होऊ लागली आहे. पण जर तुम्ही काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली आणि त्यासोबतच डोळ्यांची दृष्टी वाढवणाऱ्या या उपायाचा वापर सुरू केला, जो मी आज तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही तुमच्या डोळ्यांना अधिक खराब होण्यापासून वाचवू शकता. खरं तर तुम्ही तुमच्या डोळ्यांना अधिक निरोगी बनवू शकता आणि नजर वाढवू शकता. आपल्या डोळ्यांना अतिरिक्त ताणापासून वाचवण्यासाठी जेव्हाही तुम्ही लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर काम करत असाल किंवा काही वाचण्या लिहिण्याचे काम करत असाल, तेव्हा दर अर्ध्या तासाने प्रयत्न करा की तुम्ही तुमची नजर डेस्कवरून, कॉम्प्युटरवरून हटवून स्वतःपासून कमीत कमी 20 मीटर दूर असलेल्या एखाद्या गोष्टीवर केंद्रित करा. खिडकीतून बाहेर पहा किंवा दूर कुठेही पहा. यामुळे तुमच्या डोळ्यांना खूप आराम मिळतो. कारण जेव्हा आपण खूप वेळ आपल्या लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर किंवा डेस्कवर वाचण्या लिहिण्याच्या वेळेस नजर खिळवून ठेवतो, तेव्हा आपल्या डोळ्यांच्या लहान लहान स्नायूंमध्ये ताण येतो, ते ताठ होतात आणि अशा वेळी काही दूर पाहिल्याने तुमचे हे स्नायू आराम स्थितीत येतात, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि तुम्हाला डोकेदुखीची तक्रार असल्यास त्यातही आराम मिळतो. त्याचप्रमाणे दर अर्ध्या तासाने तुमचे डोळे बंद करून दोन्ही हात एकमेकांवर घासून थोडे गरम करा आणि मग आपले तळवे डोळ्यांवर ठेवून काही वेळ दाबून ठेवा. यामुळेही तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो आणि तुम्हाला चांगले वाटते. या व्यतिरिक्त थंड पाण्याने डोळे धुण्याने आणि गुलाबजलाचे काही थेंब डोळ्यांत टाकण्यानेही तुमच्या डोळ्यांना थंडक मिळते आणि तुम्ही कोरड्या डोळ्यांच्या समस्येपासूनही वाचता. मित्रांनो, या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्यांचा तुम्ही नियमितपणे तुमच्या रुटीनमध्ये समावेश केल्यास आणि त्यांची काळजी घेतल्यास तुम्ही तुमच्या डोळ्यांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकता आणि आजकालच्या वातावरणात तुमच्या डोळ्यांचे रक्षण करू शकता. आजकाल जी समस्या खूपच सामान्य होत चालली आहे त्यापासून वाचवू शकता आणि यासोबत ही उपाय जो मी आता तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही वापरला तर तुम्हाला आणखी जास्त फायदा मिळेल आणि दीर्घकाळपर्यंत तुमच्या डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या तुम्हाला दिसणार नाही. मित्रांनो, आज आपण जो उपाय शिकणार आहोत हा एक पारंपरिक नुस्खा आहे जो शतकानुशतके आपले बुजुर्ग वापरत आले आहेत. सुरुवातीला जेव्हा मला या नुस्ख्याबद्दल कळले तेव्हा मला वाटले की यार, हा साधा उपाय खरोखरच आपली डोळ्यांची दृष्टी वाढवू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी खूप जास्त संशोधन केले, विज्ञान आणि आयुर्वेद या दोन्हीचा अभ्यास केला आणि तेव्हा मला वाटले की हा खरोखरच एक खूपच छान नुस्खा आहे जो तुमच्या लोकांसोबत शेअर करणे खूप गरजेचे आहे. हा उपाय बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला फक्त 4 गोष्टी लागतील, खूपच मूलभूत आहेत, तुम्ही नोंद करून घ्या. पहिली आहे बडीशेप, दुसरी आहे काळी मिरी, तिसरी आहे बदाम आणि चौथी आहे खडीसाखर. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए असते जे थेट तुमच्या डोळ्यांच्या पेशींची दुरुस्ती करते आणि त्यांना मजबूत बनवते. तसेच बडीशेपमध्ये ल्युटीन आणि झियाक्सान्थिन नावाचे 2 अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या डोळ्यांना स्क्रीनमुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. खरं तर बडीशेपला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये दृष्टीवर्धक मानले गेले आहे, म्हणजे ती दृष्टी वाढवणारी मानली गेली आहे. काळ्या मिरीबद्दल बोलायचं झाल्यास काळी मिरी पोषक तत्वांचे शोषण वाढवते आणि रक्त परिसंचरण सुधारते. बदाम व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा एक खूप चांगला स्रोत आहे. ते तुमच्या डोळ्यांच्या नसांना आणि तुमच्या मेंदूला पोषण देते, त्याला तेज बनवते आणि त्यांना निरोगी बनवते. आणि शेवटी खडीसाखरेबद्दल बोलायचं झाल्यास खडीसाखर केवळ चव सुधारत नाही, तर तिचा जो कूलिंग इफेक्ट असतो तो तुमच्या डोळ्यांसाठी खूपच शांत असतो. विशेषतः जर तुम्ही पित्त संबंधित समस्यांनी त्रस्त असाल,
जसे की डोळे लाल होणे, शरीरात उष्णता राहणे किंवा डोळ्यांमध्ये कोरडेपणाची समस्या असणे, तर खडीसाखर यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे। हा उपाय बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्ही 100 ग्रॅम बडीशेप घ्या आणि तिला कमी आचेवर हलकी हलकी भाजून घ्या। आता बडीशेप भाजून एका कोरड्या भांड्यात काढून थंड होण्यासाठी ठेवून द्या आणि याच पॅनमध्ये 100 ग्रॅम बदाम टाकून त्यांनाही असेच भाजून घ्या। बदाम जर तुम्हाला मामरा क्वालिटीचे मिळाले तर जास्त चांगले आहे, नाहीतर जे मिळतील ते घ्या। यानंतर बदामही काढून भाजून ठेवून द्या आणि थंड होण्यासाठी सोडा आणि त्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी एक एक करून तुम्ही मिक्सरमध्ये टाकून त्याला वाटून घ्या। यानंतर तुम्ही 200 ग्रॅम खडीसाखर घ्या आणि तिला आधी खलामध्ये तुम्ही थोडी बारीक बारीक कुटून घ्या आणि त्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये टाकून तिला वाटून घ्या। आधी तुम्हाला खलामध्ये यामुळेच कुटायचे आहे जेणेकरून तुमचे मिक्सर खराब होऊ नये, कारण त्याचे खूप मोठे डल्ले असतात। तुम्ही ते तसेच वाटल्यास अनेकदा मिक्सर खराब होते किंवा ब्लेड तुटतात। त्यामुळे आधी खलामध्ये थोडंसं त्याला मोठा मोठा कुटून घ्या, मग मिक्सरमध्ये टाकून त्याला बारीक वाटून घ्या। जेव्हा तुमची खडीसाखर वाटून होईल तेव्हा तिच्यात तुम्ही 100 ग्रॅम काळी मिरी देखील टाका आणि यालाही मग पुन्हा एकदा वाटून घ्या, जेणेकरून तीही बारीक वाटली जाईल। जेव्हा तुमच्या शेवटी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे वाटल्या जातील त्यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी एका ठिकाणी मिसळा आणि शेवटी पुन्हा एकदा आपल्या मिक्सरमध्ये टाका आणि पुन्हा एकदा त्यांना बारीक करा, जेणेकरून या सर्व गोष्टी एकतर आपसात चांगल्या प्रकारे मिसळल्या जातील आणि दुसरे म्हणजे त्या खूप बारीक बनतील। या मिश्रणातनं तुम्हाला रोज रात्री झोपताना 1 चमचा 1 ग्लास कोमट पाण्याने किंवा दुधासोबत घ्यायचा आहे। ही पावडर तुम्ही एकदा बनवल्यावर तुम्ही तिला 1 ते 2 महिन्यांपर्यंत साठवून आरामशीर ठेवू शकता, मात्र तुम्ही त्यात ओला चमचा वगैरे टाकू नका, याची काळजी घ्या। एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो की हा उपाय एका सप्लिमेंट प्रमाणे काम करेल, म्हणजे ती तुमच्या डोळ्यांना मजबूत बनवण्यात आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यात मदत करेल। पण जर तुम्हाला कोणतीही गंभीर डोळ्यांची समस्या असेल, जसे की मोतीबिंदू किंवा काचबिंदू, तर अशा केसमध्ये तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी नक्कीच सल्लामसलत करायची आहे। या उपायासोबत तुमच्या आहारात व्हिटॅमिन ए आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले जे फूड्स असतात त्यांना तुम्ही नक्कीच समाविष्ट करा, जसे की गाजर, पालक, अळशीचे बीज आणि अक्रोड वगैरे। या सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यांना खूप फायदा करतात। त्याचप्रमाणे डोळ्यांना आराम देणे तितकेच महत्त्वाचे आहे। जर तुमचा स्क्रीन टाइम जास्त असेल, खूप जास्त तुम्ही कॉम्प्युटरवर काम करता, तर दर 20 मिनिटांनंतर 20 सेकंदांसाठी 20 मीटर दूर पहा, जसे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले होते। यामुळे तुमचा जो डिजिटल आय स्ट्रेन आहे तो कमी होतो, कोरड्या डोळ्यांची समस्या होत नाही। आणि हो, रात्री लेट नाईट टीव्ही पाहण्यापासून तुम्ही नक्कीच दूर राहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।